आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। आरटीओ ई चलानच्या बनावट लिंकद्वारे सायबर गुन्हेगारांची फसवणूक मोहीम, सावध राहण्याचे आवाहन। नाशिकमध्ये मागील काही दिवसांपासून आरटीओ ई चालान भरावे लागेल या निमित्ताने बनावट लिंक पाठवून मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे। सायबर गुन्हेगारांकडून व्हॉट्सॲपवर आपल्यावर ट्रॅफिक चालान आहे, त्वरित भरावे असा मेसेज पाठवून त्यात एक लिंक जोडली जाते। ही लिंक अधिकृत वाटावी अशी तयार केली असल्याने अनेक नागरिक ते क्लिक करतात व त्याच क्षणी त्यांचा मोबाईल हॅक होण्यास सुरुवात होते। लिंक उघडताच नागरिकांच्या व्हॉट्सॲपचे OTP गॅलरी, कॉन्टॅक्ट्स तसेच फोनपे, गुगल पे सारखी पेमेंट ॲप्स पूर्णपणे सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात जातात। नाशिक सायबर सेलला आतापर्यंत अशा प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून काहींनी तर हजारो रुपयांचे व्यवहार स्वतः न करताही त्यांच्या फोनपे किंवा बँक खात्यातून गेले असल्याचे सांगितले आहे। सायबर तज्ज्ञांच्या मते हे स्कॅमर्स नागरिकांच्या मोबाईलमध्ये रिमोट ॲक्सेस मिळवून हॅकिंग करतात। त्यानंतर पेमेंट ॲपमधील सर्व माहिती उचलून त्वरित पैसे ट्रान्सफर केले जातात। विशेष म्हणजे बनावट आरटीओ लिंक अधिकृत सरकारी संकेतस्थळासारखीच दिसत असल्यामुळे नागरिक सहज फसतात। नाशिक पोलिसांनी नागरिकांना अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, अधिकृत चालान तपासण्यासाठी परिवहन विभागाचे संकेतस्थळच वापरावे, तसेच कोणत्याही परिस्थितीत OTP कोणालाही देऊ नये अशी विनंती केली आहे। संशयास्पद लिंक मिळाल्यास त्वरित 1930 या हेल्पलाईनवर किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले। बागलाण वृत्तांतासाठी सहसंपादक श्लोक भामरे।